रामकृष्ण हरे. सज्जन हो, श्रीराम आश्रम संकल्पना काय आहे त्याविषयी आजचा दुसरा भाग सादर करीत आहे. श्रीराम आश्रम आणि त्याचा अर्थ आज आपल्याला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. हा आश्रम मुक्काम पोस्ट वाटेफळ अहिल्यानगर असा आहे आणि आजचा भाग 2 आहे. श्रीराम आश्रम. श्री हा जो याला शब्दही म्हणता येईल आणि याला अक्षर पण म्हणता येईल. हे जे अक्षर आहे ना, या अक्षराने सगळे मंगल कार्य सुरू होतात. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी आहे. श्री मंगलदायक अक्षर आहे आणि स्वतंत्र त्याला शब्दाचा पण दर्जा आहे, कारण त्याला स्वतःचा अर्थ आहे. आणि श्री हे शुभ कर्मामध्ये प्रारंभिक मंगलदायक असा तो शब्द आहे. तेव्हा असा तो श्री शब्द प्रथम उच्चारायचा असतो, म्हणजे त्याला विशेषण म्हटले जाईल. इथे राम शब्द जो आहे, तर आपण जर राम आश्रम असं आपण म्हटलो तर रामाला विशेषण राहत नाही आहे. तेव्हा श्रीराम जे संत महंत अवतार त्यांना विशेषण घातलं पाहिजे. मग नंतर असेल किंवा सुरुवातीला असेल, एक तरी विशेषण असलं पाहिजे असा शास्त्रीय दंडक आहे. आणि म्हणून श्रीराम असा शब्द आहे. आणि मग राम हा जो शब्द आहे, हा आत्मा राम आहे, सर्वाघटी भरलेला राम आहे. राम हा अगदी सुरुवातीचा अवतार आणि आद्य पुरुष जो आहे अवताराचा तो आहे. कृष्ण वगैरे हे 8वे अवतार नंतर झाले. राम अगोदर, नंतर कृष्ण 8वा, नंतर हरी. हरी म्हणजे आपण पंढरपूरला जो विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाला हरी असं म्हणतो. हा रे वैकुंठे होणे आला पुंडलिका लागुनी असं म्हटलेलं आहे. हरी वैकुंठाहून आला आणि पुंडलिकाच्या तिथे उभा राहिला आहे, तो पांडुरंग, मी त्याला हरी. आणि म्हणून ते तिन्ही शब्द मिळून वारकरी संप्रदायाचा, भागवत वैष्णवांचा हा मंत्र पक्का झाला. राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी असं तुकोबरायाने म्हटले. तेव्हा आपण श्री राम, राम हा शब्द फार जुना मंत्र आहे. हा पूर्वी आकाशवाणीला 30-40 वर्ष मी 2 चॅनल चालवत होतो. एक भारूड लागायचं माझं आणि एक वारकरी कीर्तन. आणि बातम्या लागल्या तरी ते बातम्या संपल्या राम राम असं म्हटलं जायचं. तेव्हा राम राम हा शब्द पहिल्यापासून मंत्र आहे आणि एकमेकाचा प्रेम प्रगट करण्यासाठी राम राम, म्हणजे तो राम आणि मी पण राम, असा राम जो आहे सर्वांचा आत्माराम. आणि म्हणून राम शब्द सर्वात महत्त्वाचा, कारण ज्या राम मंत्रामुळे वाल्याचा वाल्मिक झाला असा राम, म्हणून तो आपण श्रीराम असा मंत्र. आणि आश्रम तिसरा शब्द आहे आश्रम. श्रम आणि आ हा उपसर्ग आहे त्या श्रम शब्दाला लागलेला, तर श्रमापर्यंत त्याला म्हणतात आश्रम. तेव्हा आंग मर्यादयो हो असं पाणिनी म्हणतो. आ जेव्हा उपसर्ग लागतो 22 उपसर्गापैकी, तेव्हा तो मर्यादा दाखवतो. आकंठ जेवला म्हणजे कंठापर्यंत. आपला भारत देश आसे तो हिमाचल आहे, म्हणजे रामेश्वरापर्यंत पासून ते हिमालयापर्यंत असा त्याचा आचा अर्थ होतो. ही झाली शब्दाची अर्थ. शब्दाला सुद्धा स्वतःचा अर्थ असतो. आणि म्हणून हा जो श्रीराम आश्रम आहे तो जिथे उभारला जातो तो मुक्काम पोस्ट वाटेफळ आहे. आणि पूर्वी अहमदनगर हा जो जिल्हा होता त्याला आता शासनाने अहिल्यानगर असं नूतनीकरण केलेलं आहे. तेव्हा एक चांगलं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई हिचं इतकं मोठं कार्य आहे की त्याच्यावर कितीतरी व्हिडिओ करता येतील असं त्या अहिल्याबाई होळकर. तेव्हा पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं नाव त्या नगरीला म्हणजे त्या नगरला दिलेलं आहे. तेव्हा अहिल्यानगर
असं आपण म्हणूया. म्हणजे मुक्काम पोस्ट वाटेफळ अहिल्यानगर. नगरपासून 14 मैलावर हे वाटेफळ गाव आहे. तिथे हे आश्रम साकारला जातो आहे. काल त्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावना सांगितली. आता आपण दुसरा भाग त्याचा करत आहोत. राम रामेति रामभद्रेति रामचंद्रेति स्मरन् नरो न लिप्यते पापं मुक्ते भुक्तिंच विन्द्यते. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीक कोकिलम. तेव्हा माणसाचे महत्त्वाचे 2 अंग आहेत. एक भौतिक अंग आहे, ते धष्टपुष्ट असेल तरच माणसाचं आध्यात्मिक अंग संतुष्ट राहतं. म्हणजे आध्यात्मिक अंगामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार येतो. ते संतुष्ट राहण्यासाठी हे जे भौतिक अंग आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे तर ते धष्टपुष्ट असणं महत्त्वाचं आहे, निरोगी असणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एका श्लोकावर आजचा हा व्हिडिओ आहे की माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत ना, त्या आपण त्या आश्रमामध्ये साकार करणार आहोत. की बऱ्याच गोष्टी आध्यात्मिक आहेत, उपनिषदापासून वेदापासून सगळे हजारो व्हिडिओ आणि जवळजवळ 80 पुस्तकं मी लिहिले आणि जन्मभर तेच ज्ञान लोकांना सांगत राहिलो. पण तिथले जे आश्रमाची कल्पना आहे त्याविषयी श्लोक ऐका. जे माझं काही काम करायचं राहिलेलं आहे ते तिथे मी साकार करणार आहे. अन्नम वस्त्रम निवासश्च रक्षणं शिक्षणं तथा आरोग्यं व्यवसायश्च एतदावश्यकं नृणाम एतद आवश्यकम. माणसाला या 7 गोष्टी फार आवश्यक आहेत ह्या भौतिक शरीरासाठी. त्या कोणत्या? अन्न पहिलं पाहिजे. अन्नात भवन्ति भूतानि भगवद्गीता सांगते. तेव्हा अन्नाने हे शरीर धारण होत असतं. कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. तेव्हा अन्न. नंतर नंबर 2 आहे वस्त्र, लज्जा रक्षणासाठी वस्त्र. निवास म्हणजे निवारा, काही का असा तो निवारा. आणि रक्षण, स्वतःचं रक्षण करणं. शिक्षण तथा म्हणजे त्याचप्रमाणे आणखीन काय? आरोग्य. व्यवसायश्च म्हणजे काहीतरी माणसाला उद्योग असला पाहिजे. एतद आवश्यकम नृणाम. अशा 7 गोष्टी या सुभाषितकारांनी, या शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत. आता प्रत्येकाचं थोडक्यात विश्लेषण पाहूया. अन्नम म्हणजे सकस आहार, विषमुक्त आहार, चौफेर आहार जर असलं तर शरीर धष्टपुष्ट राहतं. भेसळयुक्त आणि कृत्रिम नाही चालणार. पाणी हा अन्नाचाच दुसरा भाग आहे. ते खाद्य आहे आणि हे पेय आहे. पाणी शुद्ध असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. आणि जे काय पदार्थ आहेत ना, ते जे पेय पदार्थ आहेत, मग ते दुग्धजन्य असेल किंवा फलादी रस असतील, ते सुद्धा शुद्ध पाहिजे, मिश्रित नाही पाहिजे. तेव्हा अन्न आणि पाणी. नंतर 3 मध्ये वस्त्रम म्हणजे आवश्यकतेनुसार, म्हणजे वातानुकूलित असलं पाहिजे असं काही नाही, पण शरीराचं रक्षण होईल अशा प्रकारचं. आश्रमासे स्थान कोपी गुहा असं शास्त्रकार म्हणतात. मग साधू मुनी वनात राहिले, कोप्या करून राहिले, पर्णकोट्या बांधून राहिले, किंवा मग कोपी गुहा म्हणजे त्या पर्वताच्या गुहेमध्ये सुद्धा संतांनी, पण ते असावंच लागतं. ऊन, वारा, पाऊस याच्यापासून रक्षण करण्यासाठी निवास हे असावं लागतं. आणि ते वास्तुशास्त्राप्रमाणे असलं पाहिजे. तेव्हा वास्तुशास्त्राप्रमाणे म्हणजे काय की ते आपणाला, त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आपण केलेला आहे, त्यामुळे जास्त सविस्तर नको. तेव्हा आणखीन एक रक्षण, हे 5वा मुद्दा आहे. रक्षण म्हणजे चोरापासून आणि उपद्रवी प्राण्यापासून सुरक्षित असावं, म्हणून स्वतःचं रक्षण करण्याचं ज्ञान असलं पाहिजे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे आरोग्य, म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य माणसाचं असलं पाहिजे. आणि व्यवसायाभिमुख ज्या गोष्टी आहेत त्या असल्या पाहिजे. त्याच्यानंतर व्यवसाय म्हणजे माणसाच्या हाताला काहीतरी काम असलं पाहिजे, जगण्याचे साधनं. मग पहिलं तर नोकरी पाहिजे,
किंवा व्यवसाय पाहिजे किंवा शेती पाहिजे, पण जगण्यासाठी कुठला तरी मुद्दा त्याला असला पाहिजे आणि तो महत्त्वाचा आहे, तरच हे शरीर जगू शकतं. आणि 8वा मुद्दा आहे शिक्षण. हे सांगोपांग असलं पाहिजे आणि हे सगळ्या 7 मुद्द्याला मुळाशी आहे शिक्षण, आणि ते शिक्षण आपण त्या आश्रमात देणार आहोत. तेव्हा तात्पर्य असं आहे की आपल्या भारत देशामध्ये अशिक्षित लोक जास्त आहेत, त्याच्यानंतर थोडे सुशिक्षित आहेत आणि शिक्षित आहेत, त्याच्यानंतर सुशिक्षित आहेत, आणि 4था वर्ग आहे तो प्रशिक्षित आहेत. प्रशिक्षितच माणूस सुरक्षित राहू शकतो, आणि अशा प्रकारचं सुरक्षित कवच देणारं ज्ञान आणि आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही अंग सुसंपन्न करणारं ज्ञान त्या आश्रमात देण्याची माझी संकल्पना आहे. आणि ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपण तन्मन धनाने सहकार्य करावं, हातभार लावावा, शुभेच्छा द्याव्यात अशी इच्छा आहे. तेव्हा हे आपल्यापुढे मांडायचं याच्यासाठी की तिथे आपल्या परिसरात ते येतं आहे की जे तिथे कुठे चालू नाही ते आम्ही तिथे करणार आहोत. की आत्ता जे 7-8 मुद्दे सांगितले ते, आणि याच्या सगळ्याच्या अगोदर कालचा जो व्हिडिओ सांगितला हे सगळं ज्ञानाधिष्ठित असेल, ज्ञानावर आधारित असेल, तर मग त्यात ग्रंथालय असेल, अभ्यासिका असेल वगैरे वगैरे. तेव्हा सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण.